कठोपनिषद आपण पाहत आहोत. कृष्ण यजुर्वेदाच्या कठशाखेमधला हे उपनिषद आहे. 2 अध्याय आणि प्रत्येक अध्यायामध्ये 3 वल्ली म्हणजे असे 6 वल्ली म्हणजे 6 प्रकरणं आहेत. त्यामधले 4 प्रकरणं आपण पाहिले. आता शेवटचे 5वी वल्ली आणि 6वी वल्ली म्हणजे द्वितीय अध्यायातली 2री वल्ली आणि 3री वल्ली आपल्याला पाहिजे आहे. आता आजचा जो भाग आहे, कारण नचिकेताचा एक प्रश्न होता आधीपासूनचा की या ठिकाणाहून जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याला कोणती गती मिळते, तो कुठे जातो आणि ती गती कोणत्या हिशोबाने मिळते. म्हणजे आता रोखठोक प्रश्न त्याने केला यमराजांना की त्याला जी गती मिळते ती त्याच्या इच्छेनुसार मिळते का त्याच्या कर्मानुसार मिळते, आणि जे मुक्त झालेले आहेत ते पुन्हा या ठिकाणी जन्म कसे घेतात, असे अनेक प्रश्न त्याच्या ठिकाणी होते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी समर्पकपणे या ठिकाणी यमराज देत आहेत. आता यमराजाचे 2 नावं आहेत. एक तर यमराज आहे आणि दुसरं नाव म्हणजे धर्मराज आहे. आणि म्हणून तो शब्द झाला यमधर्म. यमधर्म म्हणजे एकीकडे यमाचंही काम तोच करत आहे आणि धर्माचं सुद्धा काम तोच करत आहे. म्हणजे तीच शक्ती या दोन्हीकडे आपल्यावर शासन गाजवत आहे. आता इथे एक प्रश्न या ठिकाणी विचारला. पुरम एकादशद्वारम अजस्या अवक्र चेतसः अनुष्ठाय न शोचती विमुक्तश्च विमुच्यते एतद्वै तत्. आता हे एतद्वै तत् या कठोपनिषदामध्ये बऱ्याच श्लोकाच्या शेवटी आलेलं आहे. एतद्वै तत् म्हणजे तू जो प्रश्न विचारला होतास त्याचं उत्तर अशा प्रकारे आहे, तुझ्या लक्षात आलं की नाही, नाही तर मी पुन्हा सांगतो, असं म्हणून यमराजाने एकच गोष्ट या ठिकाणी अनेकदा सांगितलेली आहे. जोपर्यंत या शिष्याची म्हणजे नचिकेताचं समाधान होत नाही तोपर्यंत यमराज ते समजावून सांगत आहेत. आता काय सांगता येते, कारण देह आहे आणि देहाच्या ठिकाणी आपण पाहतो की देह आहे. या देहामुळे आपण स्वर्गाची प्राप्ती करू शकतो, या देहामध्ये नरकाची सुद्धा प्राप्ती करू शकतो. या देहाच्या योगाने चांगला अधिष्ठान असेल, चांगला संघ आपल्याला मिळाले, सत्संग मिळाला तर त्या सत्संगाने आपण हा भवसागर तरून जाऊ शकतो. आणि तो ज्याला नाही मिळाला ते मात्र या ठिकाणी पुन्हा पुन्हा त्या समुद्रामध्ये गटांगळा खात आहेत. म्हणजे सारखं ते बुडतात, पुन्हा वर येतात, पुन्हा बुडतात, पुन्हा वर येतात. आणि असा जो जीव आहे ज्याला अनेकदा या ठिकाणी जन्ममरण सोसावं लागतं, त्याची अवस्था काय, आणि अशामध्ये सर्वसाधारण जीव जो आहे त्याची गती काय, असे अनेक प्रश्न या ठिकाणी विचारले. आता या देहाच्या बाबतीत सांगतात पुरम एकादशद्वारम अजस्या अवक्र चेतसः. महत्त्वाचा शब्द म्हणजे चेतसः. आता चेतसः म्हणजे की ज्या ठिकाणी चेतना आहे. चेतना म्हणजे जिवंतपणा. एखादा निर्जीव प्राणी आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी चेतना नाही. चेतना म्हणजे भगवंताचा अंश. ज्या जीवाच्या ठिकाणी चेतना आहे तो काही ना काही डोळे उघडून तरी पाहिल, तो काही ना काही बोटं तरी हलवेल. जे ICUमध्ये असतात तिथे सगळे डॉक्टर आणि सगळे नातेवाईक त्या काचेच्या खिडकीतून का असेना पण आपल्या त्या नातेवाईकडे लक्ष देत असतात. आणि त्याचा जर हातपाय जरी हल्ला, थोडा जरी हल्ला, तर लगेच ते जाऊन डॉक्टरला पटकन बोलावून आणतात की अरे त्यांच्यामध्ये चेतना आली, कदाचित ते आता बरे होतील. म्हणजे अशा आशेवर सगळे जीव या ठिकाणी जगत असतात. आता हा देह जो आहे कसा आहे, चेतसः म्हणजे चेतना, चित्त आणि मन ह्या तिन्ही गोष्टी याचा अर्थ आहे. चेतसः म्हणजे चेतनेने युक्त आहे. आता एकदा चेतना असली म्हणजे चित्त आहेच त्या ठिकाणी, आणि मग मनसुद्धा आहे. मन काय करतं, संकल्प विकल्प. चित्त जे आहे, जे आपण ऐकलं त्याच्याबद्दल विचार करतं आणि चित्त त्याच्यावर पुन्हा पुन्हा विचार करून ते कुठेतरी स्थिर होण्याचा प्रयत्न करतं. पण चित्त विचलित झालं ते कोणामुळे होतं, तर या बाह्य विषयामुळे चित्त विचलित होते. आता इथे शब्द दिला अवक्र चेतसः. एक तर वक्र शब्द आहे, दुसरा अवक्र. संस्कृतमध्ये वापरलं की तो उलट विरुद्धार्थी शब्द होतो. अवक्र चेतसः चेतना आहे पण अवक्र म्हणजे वक्र नसलेली, म्हणजे सरळ सरळ. जसं आपण म्हणतो धोपट मार्ग, सरळ मार्गाने जाणारा आणि काट्याकुट्यातून जाणारा, असा जसा फरक आहे तसं अवक्र चेतसः त्याच्या ठिकाणी चेतना आहे आणि तिचा उपयोग तो परमेश्वराच्या प्राप्तीसाठी करत आहे. मग त्याला आपण म्हणतो अवक्र चेतसः. आता याच्यामध्ये अजून एक विशेषण टाकलं आहे अज. अज म्हणजे ही जी चेतना आहे ती अज आहे. अज म्हणजे जिला जन्म नाही. अज
अजोपि सन् अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन्. अजोपि सन् म्हणजे जो अज आहे, भूतानाम ईश्वरोपी सगळ्या भूतमात्रांच्या ठिकाणी जी चेतना आहे तोच मी आहे हे भगवंताने गीतेमध्ये सांगितलं. तसं अजस्य वक्र चेतसा हे 3 शब्द झाले. आता त्याचं विशेषण सांगतात. त्याला काय तर एकादश द्वारम. ते शरीर कसं आहे त्याला 11 द्वारं आहेत. आत्ता पण आपण श्रीमद भागवतामध्ये ऐकलं आणि या कठोपनिषदामध्ये भागवतामध्ये 9 द्वार, नवद्वारे पुरे देही. पुरंजनाचं आख्यान आपण पाहिलं. पुरंजन आणि अविज्ञात त्याचा मित्र असणारा. आता पुरंजन अविज्ञात म्हणजे पुरंजन म्हणजे हा देह आहे, अविज्ञात म्हणजे त्याचा आत्मा. आता जोपर्यंत देह चालनवलन आहे तोपर्यंत आत्मा त्याच्याजवळच आहे. तो त्याच्याजवळ असल्यामुळे त्याच्या चेतनेने देह सगळे कामं करतो. आता झालं असं की आपल्या मित्राला न सांगता एखाद्या मेळ्यामध्ये, एखाद्या प्रदर्शनामध्ये जेव्हा आपण दोघेजण जातो तेव्हा दुसऱ्याला न सांगता आपण जर हात सोडला आणि इकडे तिकडे भटकलो तर बरंच काही आपल्याला भटकावं लागतं. आणि मग जेव्हा आपल्या मित्राची भेट होती तेव्हा आपल्याला खरा आनंद होतो. आणि तो जोपर्यंत आपल्याला भेटत नाही, तो जोपर्यंत दृष्टीस पडत नाही तोपर्यंत आपण सारखं काळजीमध्ये असतो. तसा जीव या ठिकाणी जन्ममरणाच्या चक्रामध्ये अखंडपणे भटकत राहतो. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण, असं त्याची अवस्था सुरू असते. मग आता त्याच्यासाठी मग हा देह आपल्याला जो प्राप्त झाला तो देह कशासाठी झाला? पुरम एकादश द्वारम अज अस्य वक्र चेतसा अवक्र चेतसा म्हणजे 11 द्वार असणारा हा देह प्राप्त झाला. पुरंजनाच्या आख्यानामध्ये 9 द्वार दिले. म्हणजे 2 डोळे, 2 कान, 2 नासिकाचे छिद्र, 1 मुख, त्यानंतर ब्रह्मरंध्र आणि गुदा आणि शिश्न असे 9 दिले. आता या ठिकाणी 2 जास्तीचे दिले आहे. ते म्हणजे नाभी, हे पण एक त्या ठिकाणी दिलं. आणि दुसरं म्हणजे ब्रह्मरंध्र. ब्रह्मरंध्र म्हणजे लहान मुलांच्या वर जे टाळू असते जन्मल्याबरोबर तुम्ही पाहता. आपण जेव्हा लहान मुलं आपल्या घरात जन्माला त्याला पाहण्यासाठी दवाखान्यात जातो, तर त्याला घरी आणल्यानंतरसुद्धा एक 15 दिवस, महिनाभर तरी आपल्या घरातल्या वयोवृद्ध ज्या काही महिला असतील तर त्या मुलाच्या टाळूवर रोज आपलं ते तेल जे आहे ते आटवत राहतात. आता त्या टाळूला जर आपण हात लावून पाहिला असेल तर एखादा हृदय कशी उघडझाप करते त्याप्रमाणे ते कातडी ती इतकी मऊ असते की ती सारखी ती उडत राहते. वर होते पुन्हा खाली जाते, वर होते पुन्हा खाली. आता ती जोपर्यंत टणक होत नाही तोपर्यंत हे त्या तेलाचं लेपन त्याच्या टाळूवर अखंडपणे होत जातं. आता 50-60 वर्ष झालं आता जेव्हा टाळूला हात लावतो तेव्हा असं वाटत पण नाही हीच टाळू लहानपणी अशी अगदी नाजूक अशी कातडी होती. मग त्या असे 9 द्वारं असणारा हा देह आहे. आता प्रश्न काय होतो त्याचा की तो आत्मा कुठे राहतो, कसा राहतो, त्याला ओळखायचं कसं आणि त्याच्याद्वारे मला परब्रह्माची प्राप्ती कशी होईल? मग सांगतात की या मनुष्य शरीरामध्ये हे 11 द्वार आहेत. आणि परब्रह्म जे आहे ते कसं आहे ते सर्वव्यापी आहे. इथे आहे तिथे नाही असं नाही. अविनाशी आहे. अविनाशी म्हणजे ज्याचा विनाश होत नाही. त्या परब्रह्म तत्त्वाला सोडून जे काही आहे ते सगळं माया निर्मित आहे. ते विनाशी आहे. पण ते तत्त्व मात्र अविनाशी आहे. त्यामध्ये कुठेही खंड नाही, अखंड. अजन्मा अजन्मा म्हणजे त्या अविनाशी तत्त्वाचा जन्म नाही. ते अविनाशी तत्त्व म्हणजे काल होतं, आज आहे, उद्या नसणार आहे असं त्याबद्दल सांगता येत नाही, म्हणताच येत नाही. कारण ते अखंड आहे आणि नंतर नित्य आहे, निर्विकार आहे. आता निर्विकारचा अर्थ काय होता? निर्विकार म्हणजे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार उत्पन्न होत नाही. एकरस आहे. एकरस म्हणजे ते ज्याच्यात मिसळलं त्याच्यासारखंच होऊन राहतं आणि जेव्हा पाहिजे त्याला तेव्हा वेगळंसुद्धा काढता येतं. एकरस. आणि मग त्यालाच आपण काय म्हणतो? विशुद्ध ज्ञानस्वरूप अशी ही परमेश्वराची नगरी आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या देहामध्ये तोच परमेश्वर वास करीत आहे. नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे. सगळ्या देहांमध्ये एकच आहे. समर्थाने त्या चाफळच्या मंदिरामध्ये रामनवमीचा उत्सव झाल्यानंतर जे ब्राह्मण तिथे जेवायला म्हणून बोलवले होते त्या ब्राह्मणाने काहीतरी विचार केला आणि मग ते जेवायला आले नाही. तेव्हा समर्थाने त्या चाफळच्या आसपास असणाऱ्या भोवरवाडी, बीरवाडी अशी जी गावं आहेत, आज जे चाफळ आपण पाहतो चारी बाजूंनी भोवती डोंगराचा फेरा, त्या डोंगरावर जी वस्ती आहे तिथून कल्याण स्वामीला पाठवलं आणि सगळ्यांना त्या ठिकाणी
भोजनासाठी आमंत्रण दिलं. ती सगळी माणसं आली. आता त्यांना सगळं हातपाय देऊन त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना जेव्हा जेवायला बसवलं तेव्हा समर्थांनी सगळ्यांना भूदेव म्हणून नमस्कार केला. आता याचा अर्थ काय? भूदेव म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी तेच आत्मतत्व आहे जे माझ्यामध्ये आहे, जे देवतांमध्ये आहे, जे चंद्रसूर्यामध्ये आहे, तेच तत्त्व सगळीकडे आहे. आता हे कोण पाहू शकतं? जो त्याला ओळख देतो. माझी ओळखच कोणाशी नाही तर मग त्या ठिकाणी 1000 माणसं असो का 10,000 माणसं असो मला कोणीच ओळखणार नाही. पण जो मला ओळखतो त्या समूहातमध्ये मी गेलो तर त्या ठिकाणी गेल्याबरोबर निदान 2-4 माणसं तरी लगेच येऊन आपल्याशी बोलतात. हे जसं आहे तसं त्या आत्मतत्त्वाची ओळख ज्यांना झाली ते त्या भगवंताचं स्वरूप सगळीकडे शोधत असतात आणि त्यांना ते सापडतं सुद्धा. आता इथे प्रश्न येतो की जसं आपलं मनुष्याचं शरीर आहे त्यामध्ये हा आत्मतत्व कुठे असतं असा प्रश्न आहे. तर त्याचं ठिकाण आता जे ठिकाण म्हणजे ज्या घर आपण त्याला प्रसाद म्हणतो. प्रसाद ते प्रसाद कोणतं आहे तर हृदय प्रसाद. हृदय आकाशामध्ये ते आत्मतत्व आहे. जसा राजा त्याच्या महालामध्ये असतो तसं ते आत्मतत्व त्या हृदय आकाशामध्ये आहे. आता ते तिथे आहे म्हणजे इतर ठिकाणी नाही असं आहे का? नाही. समर्थाने आपल्याला सांगितलं आंघोळीची वेदना म्हणजे एका बोटाला मार लागला तर ते बोट आहे ज्याला मार लागला त्याचं दुःख आपल्याला जाणवतं पण बाजूच्या बोटाला काही दुःख जाणवत नाही. मग समर्थ म्हणतात आणि मग परांतर कसे जाणावे? जर आपल्याच 2 बोटामधलं आपल्याला अंतर लक्षात येतं की हे दुखतं आहे आणि हे मात्र चांगलं आहे, याच्यातनं रक्त आलं आणि हे मात्र निरोगी आहे, हे जसं आपण या ठिकाणचा फरक पाडतो तसं ते म्हणतात की मग आता दुसऱ्याचं अंतरंग आपण कसं जाणायचं? जोपर्यंत त्या दुसऱ्याच्या अंतरंगामध्ये असणारं परमतत्व आणि माझ्यामध्ये असणारं परमतत्व हे दोन्ही एकच आहे आणि ते त्या परमेश्वराचा अंश आहे हे लक्षात येत नाही तोपर्यंत नाना देही देव एक विराजे ही नुसती आरतीच राहते पण तिचा आपल्याला प्रत्यय येत नाही. आता हा प्रत्यय जो आहे त्याच्यासाठी सुद्धा 2 शब्द पुढच्या एका मंत्रामध्ये आलेले आहेत. ते मंत्र आले की मी सांगतो तुम्हाला ते काय म्हणतात त्याला. आता पुढे पहा. आता काही जण असतात की हा नरदेह प्राप्त झाल्यानंतर आता त्या काही जणांमध्ये आपल्या श्री ज्ञानेश्वर माऊली आहेत. काही जणांमध्ये असे सगळे विभूतिमत्व आहेत की ज्यांनी या देहामध्ये अनेक आचाट असे कामं केलेली आहेत आणि शेवटी ते कीर्ती करून गेलेले आहेत. आता असे कोण आहेत तर त्याला 2 भाग दिले की या संसाराच्या बंधनातून जो सुटतो त्याला जीवनमुक्त म्हणतात आणि जो त्या ठिकाणी शरीरापासून सुटतो आणि तरी तो भगवंताशी एकरूप होतो त्याला विदेहमुक्त म्हणतात. म्हणजे एका ठिकाणी देह आहे आणि दुसऱ्या ठिकाणी देह नाही. विदेहपासून वैदेही हा शब्द हवा. विदेह मुक्त आणि जीवनमुक्त हे 2 शब्द या ठिकाणी लक्षात ठेवायचे. अनुष्ठाय न शोचती विमुक्तश्च विमुच्यते एतद्वै तत्. आता विमुक्तश्च आणि विमुच्यते याच्यामधला फरक लक्षात घ्या. विमुक्त म्हणजे जीवनमुक्त होऊन आणि विमुच्यते म्हणजे मरण्यानंतर विदेहमुक्त होतात. आता याचं एक उदाहरण छानपैकी आहे. मला वाटतं आमचे राकेश महाराज आलेले असतील आज कदाचित, माहीत नाही आहेत ना. राकेश महाराज आहे ना आज? बरं हरकत नाही. राकेश महाराजांचा जो मठ आहे त्या मठामध्ये आत्माराम महाराज जे प्रमुख होते त्यांचे शिष्य असणारे काळप्पा महाराज. या काळप्पा महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं आयुष्य खूप मोठं होतं 105 वर्षाचं. त्यामधले 47 वर्ष त्यांनी पंढरपूरची पायी यात्रा केली तर आंध्र प्रदेशातून पंढरपुरापर्यंत आणि त्यानंतर म्हातारपण आलं आणि मग तेव्हा 47 नंतर पुन्हा 27-25 वर्ष त्यांनी एक यात्रा केली. ते गाव जे आहे ते तिथून अगदी जवळ आहे 25-30 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचं नाव आहे अंतारम किंवा अंतवार. त्या गावीसुद्धा मी गेलो होतो. तर त्या ठिकाणी एक चांगला मठ आहे आणि खरं म्हणजे मठापेक्षा त्या ठिकाणी पंढरपुरासारखंच विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. तिथे बालनाथ महाराज हे आता त्या ठिकाणी त्या मंदिराची सगळी व्यवस्था पाहतात. आता या बालनाथ महाराजांचे पूर्वज जे आहेत त्यांचं नाव जीवनमुक्त महाराज आणि त्यांनी जी गीता लिहिली तिचं नाव जीवनमुक्ती गीता. आता जीवनमुक्ती गीता याचा अर्थ या बालराज महाराज या जीवनमुक्त महाराजांना 4 मुलं होते. त्या 4 मुलांपैकी मोठे जे 3 होते त्यांना त्याने आदेश दिला की तुम्ही गीतेचा अभ्यास करा. जशी ज्ञानेश्वरी आहे तसं गीतेचं भाष्य तुम्ही तयार करा.
या तिघांनी म्हणून प्रत्येकाने 6-6 अध्याय घेऊन गीतेवरचं भाष्य लिहिलेलं आहे. ते ग्रंथ त्या ठिकाणी आहे, मी पाहिलेलासुद्धा आहे. आता तिन्ही जणांनी सगळं आपलं काम केलं. आता चौथा जो होता माणिक नावाचा, त्या माणिकला त्याने सांगितलं, आता तू संसारामध्ये राहा. त्याचं लग्न करून दिलं. त्याचाच वंश म्हणजे आज असणारे आमचे बालराज महाराज आहेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर या तिन्ही मुलांची जीवनमुक्त महाराजांची अशी समाधी त्या मंदिरामध्ये आहे. तर हे जीवनमुक्त, आता जीवनमुक्त त्यांना का म्हटलं? कारण देह असतानाच ते मुक्तीला पावलेले होते. जीवनमुक्त म्हणजे देह असतानासुद्धा भगवंताशी एकरूप होता येतं आणि देह सोडल्यानंतरसुद्धा मुक्त होता येतं. देहमुक्त, विदेहमुक्त आणि जीवनमुक्त. म्हणून परमात्माचा साक्षात्कार या जन्ममृत्यूच्या चक्रापासून आपल्याला सोडवतो. आणि असं जे आहे त्याचं तत्त्व काय आहे, त्याची ओळख जी आहे ती या ठिकाणी आपल्याला यमराज नचिकेताला करून देतात आणि ते आपल्याला वाचायला, अभ्यास करायला मिळतं. अनेक गोष्टी नव्याने आपल्याला जाणता येतात. आता विशेष म्हणजे या जीवनमुक्त महाराजांचं मला विशेष असं वाटलं, त्यांचा काळ म्हणजे 1700 सालमधला आहे, 1700. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा काळ म्हणजे 1100-1200. शके 1212 तरी पै टीका केली ज्ञानेश्वरी. तर ज्ञानेश्वरांनी त्या गीतेवरची टीका ज्ञानेश्वरी नावाने केली, ती 1212मध्ये केली. 1218मध्ये त्यांनी देह ठेवला. आता 1218 आणि हा काळ म्हणजे 1700, जवळपास 500-600 वर्षानंतर त्या ज्ञानेश्वर महाराजांनी यांना अनुग्रह दिला. कोणाला? जीवनमुक्त महाराजांना. आणि नुसता अनुग्रहच नाही दिला, तर ती ज्ञानेश्वरीची प्रत त्यांना दिलेली आहे आणि त्यांच्या पादुका, ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका त्या मंदिरामध्ये आहेत. त्यामुळे त्या भागात गेल्यानंतर त्यांचं दर्शन जरूर घ्यावं. आता पुढे सांगतात, परमेश्वराची सर्व रूपता, परमेश्वर सगळीकडे आहे आणि त्याची जाणीव आपल्याला कशी होईल, त्याच्याबद्दल आता आपल्याला अगदी सविस्तर असं वर्णन या ठिकाणी केलं आहे. तो पुढच्या दुसऱ्या श्लोकामध्ये, हंस हा शुचिसत वसुरांतरिक्षस होता वेदसत अतिथी द्रोणसत नृषत वरसत अधसत व्योमसद अब्जा गोजा ऋतजा अद्रिजा ऋतम बृहत, असे अनेक शब्द यामध्ये आहेत. आता या मंत्राचा विशेष म्हणजे यामध्ये सुरुवात जे आहे हंस आहे. पहिला शब्द आहे हंस. हंस म्हणजे की तो निरक्षीर विवेक आपण म्हणतो. हंस म्हणजे ज्याचं जे शुद्ध मन आहे, जीवनमुक्त, विदेहमुक्त असे जे आहेत त्यांच्याबद्दल सांगितलं आहे. हंस हा शब्द अहम सहा अशापासून तयार झालेला आहे. अहम सहा म्हणजे मुळामध्ये साधक म्हणतो तू आणि मी एकच आहोत, हीच धारणा आहे. आता मी देह धारण केला म्हणून देहाच्या काय म्हणतो आपण लिमिटेशन्समध्ये मी आहे आणि तू देही आहेस, माझ्यामध्ये आहेस आणि सगळ्यांच्यामध्ये आहेस, त्यामुळे तू सगळीकडेच आहेस. आणि मग म्हणतात शुचिसद. आता शुचिसद या सद शब्दाचा अर्थ म्हणजे काय, की जो सद म्हणजे त्यांचं राहण्याचं ठिकाण, प्रसाद आपण म्हणतो तसं शुचिसद. शुची म्हणजे पवित्र असं शुचिसद, जो विशुद्ध परमात्म्यामध्ये राहणारा आहे. त्याच्यानंतर हंस हा म्हणजे तो स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाश म्हणजे पुरुषोत्तम आहे. त्यानंतर अंतरिक्ष सद. आता तो परमात्मा कुठे आहे, तो अंतरिक्ष सद, तो परमात्मा तुमच्या माझ्यामध्ये जसा आहे तसाच तो अंतरिक्षामध्ये सुद्धा तो परमात्मा आहे. अंतरिक्ष सद, अंतरिक्षामध्ये निवास करणारा तो परमात्मा आहे. म्हणजे आता त्या परमात्म्याचं स्वरूप किती विशाल आहे आणि तो कुठे कुठे आहे ते या ठिकाणी सांगतात. पुढे वसुहू. आता अंतरिक्षामध्ये राहणाऱ्या जे देवता आहेत त्यांना वसू आपण म्हणतो. वसू म्हणजे कोण, की जे अष्टवसू जे आहेत ते वसू जे आहेत ते अंतरिक्षामध्ये राहतात. अंतरिक्ष म्हणजे पृथ्वी नाही, म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ याच्या व्यतिरिक्त आकाशामध्ये जे निवास करतात ते अंतरिक्ष सद. त्याच्यानंतर दुरोण सद. आता दुरोण सद म्हणजे काय, की जे घरामध्ये राहतात. आणि अतिथी, जे अतिथी आहेत. आता दुरोण सद म्हणजे घर. आता घरामध्ये कोण राहतं, तर प्रत्येकजणच राहतो. पशु पक्षी असतील ते सुद्धा आपल्या घरट्यामध्ये राहतात. त्या घरट्याचा काही पत्ता नसतो, त्यांच्याकडे काही गुगल मॅप नसतं, पण सकाळ झाल्या जे उडून जातात
ते पुन्हा संध्याकाळी त्याच घरामध्ये परत येतात. आणि म्हणून ते म्हणतात की त्यांची जी पिल्लं आहेत, जी आता उडू शकतात, ती पण दिवसभर सगळीकडे फिरतात, पण पुन्हा शेवटी आपल्याच घरट्यामध्ये परत येतात. आणि म्हणून अनेक ग्रंथामध्ये आपल्या श्री गुरुचरित्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, एकाच झाडावर जसे अनेक पक्षी एकत्र राहतात, तसा हा आपला संसार आहे. आणि त्या संसारामध्ये सकाळ संध्याकाळ पुन्हा आपली भेट होती, पुन्हा दुसरा दिवस निघतो, पुन्हा आपण सगळीकडे जातो आणि पुन्हा एकत्र येतो. दोन ओंडक्याचे होते सागरात भेट, हे जे आहे, तर तसं त्या सागरामध्ये ती लाट आपल्याला एकत्र आणते आणि तीच लाट आपल्याला पुन्हा एक दुसऱ्यांपासून दूर नेते. आता हे तत्त्व ज्यांना समजलं ते एकत्र आणण्याचा आनंद मानत नाही किंवा दूर नेल्याचं काही दुःखसुद्धा मानत नाही. आता पुढचा शब्द आहे होता. आता होता याचा अर्थ काय? यज्ञ जो आहे तो यज्ञ करण्यासाठी ज्या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कठोपनिषदामध्ये आपण पाहिलं, तो जो यज्ञ चालू आहे त्या यज्ञामध्ये होता, अध्वर्यू असे सगळे आहेत, 4 आहेत ते. आणि 4ही जे आहेत ते एकेका वेदाचे प्रवक्ते आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद अशा 4ही वेदांचे एक एक आहेत. आता त्यांच्या अधिष्ठानाखाली तो यज्ञ होत असतो. त्या यज्ञामध्ये लागणारी सामुग्री, त्याचे असणाऱ्या सगळ्या वस्तू, ते जे हवन करायचे ते द्रव्य मिळवणं, हे सगळं यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतं. मग आता होता, आता इथे एकच शब्द दिला होता, पण अजून 3 आहेत ते अधिकारी यज्ञाचे. तर ते काय? वेदीशद. वेदी म्हणजे त्या यज्ञाची वेदी, म्हणजे ज्या ठिकाणी यज्ञ होणार आहे ते जे क्षेत्र आहे त्याला वेदी असं म्हणतं. मग आता तो होता कुठे राहतो? तर वेदीशद. आणि मग पुन्हा अतिथी आणि दुरोणसद. दुरोणसद म्हणजे ते घरी राहतात. अतिथी कुठे राहतात? घरी राहतात. आता अतिथी घरी राहतात याचा अर्थ काय? म्हणजे मी आमच्या नारायणरावच्या घरी गेलो तर मी अतिथी आहे, ते आमच्या घरी आले तर ते अतिथी आहेत. म्हणजे प्रत्येकजण अतिथी आहे. किंवा दुसऱ्याच्या घरी आपण अतिथी आहोत आणि आपल्या घरी आपण यजमान आहोत. मग आता अतिथीचा सत्कार कसा करावा, यजमानाने त्याच्याशी कसं वागावं, हे सुद्धा याच उपनिषदामध्ये सुरुवातीला खूप चांगल्या रीतीने सांगितलं. तोही श्लोक मुद्दाम सगळ्यांनी पाहावा. आता दुरोणसद झालं. आता पुढे नृषद. नृ म्हणजे नर शब्दापासून झालेला नृ शब्द आहे. आता नृ म्हणजे आपल्याला आठवतं नृसिंह. संस्कृतचं जाणकार असेल तर नृसिंह म्हणतात, आणि नसेल मराठी समजत असेल तर नरसिंह म्हणतात, कारण ज्याचे नरसिंह सरस्वती. तर नृ म्हणजे नर आणि शद म्हणजे त्या माणसाच्या ठिकाणी वास्तव्य करणारं आत्मतत्व, नरसद. आता वरसद. वर म्हणजे श्रेष्ठ, सगळ्यांमध्ये श्रेष्ठ असणारं ज्याचा अधिकार आहे त्याला म्हणायचं वरसद. आणि असद म्हणजे त्याच्यापासून दुसरा असणारा, तो सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा आत्मतत्व आहे. त्यामुळे कर्दम ऋषी जे आहेत त्यांच्याबद्दल आपण म्हणतो की त्यांच्या छातीपासून धर्म निर्माण झाला आणि पाठीपासून अधर्म निर्माण झाला. म्हणजे ते धर्माची निर्मिती असो किंवा अधर्माची निवृत्ती असो, ती सगळी एकाच तत्वापासून झालेली आहे. आता पुढचा शब्द आहे व्योमसद. व्योम म्हणजे आकाश. व्योम म्हणजे आकाश. आणि त्या व्योमाचं ज्या ठिकाणी जो परब्रह्मतत्व राहतं त्याला व्योमसद म्हटलेलं आहे. आता सद शब्दाचं सगळे विस्तार या ठिकाणी संपला. आता पुढचं येतो शब्द अब्जा. अब शब्द म्हणजे खरा शब्द अप आहे, संस्कृत व्याकरण पण तो अब झाला. आणि अब्जा म्हणजे जो पाण्यामध्ये उत्पन्न झाला, म्हणजे त्या पाण्यामध्ये सुद्धा ते परब्रह्मतत्व आहे. आपण म्हणतो ना, निर्गुण रूप जय जय राम, सगुण रूप जय जय राम, मत्स्य रूप जय जय राम, कुर्म रूप जय जय राम. हे सगळे मत्स्य, कुर्म हे सगळे जे आहे ते पाण्यामध्ये राहणारे आहेत. म्हणजे असंख्य जीवजंतू या ठिकाणी आहेत, 84 लक्ष योनी आहेत. त्या सगळ्यांचा हिशेबसुद्धा आपल्या ग्रंथाला दासबोधामध्ये दिलेला आहे. म्हणून ते आमचे म्हणतात, कुठे कोणता वेद वेदांत पाहू, मला दासबोधीचं लाभेल बोध. सगळं वेद वेदांत कशाला कोणाला पुसू, ब्रह्मशोध. म्हणजे कुणालाच काहीही विचारायची गरज नाही. आपण जर सुज्ञ असू, आपण जर आपल्या सद्गुरूशी एकनिष्ठ असू, तर ते सद्गुरू आपल्याला त्यांचा दासबोध पूर्णपणे समजावून सांगतील. तर असं अब्जा. नंतर गोजा. आता गोजा शब्द काय? गोपासून गोपाल शब्द झाला. गो म्हणजे गाय, गो म्हणजे इंद्रिय, गवाम शब्द संस्कृतमध्ये येतो गोजा. आणि गोजा म्हणजे पृथ्वी.
आता ही पृथ्वी कशी जन्म झाली तोही त्यामध्ये भाग येतो. तो पृथ्वी तत्व आहे गोजा, ते सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा हेच तत्व आहे. मग ऋतजा, ऋतजा म्हणजे काय, आपण आपल्या अथर्वशीर्षामध्ये म्हणतो ऋतमच सत्यंच ऋतमवच्मी सत्यमवच्मी अवत्वमाम अवतारम अवश्रुतारम. हे ऋतम आणि सत्यम म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच आहे, पण त्यावर भर देण्यासाठी ऋत म्हणजे सत्य, ऋतंचं सत्यांचं म्हणजे दोन्ही एकच आहे. ऋतम म्हणजे सत्य. मग ते जे सत्य आहे त्या सत्यतत्वामध्ये सुद्धा हा परब्रह्म परमात्मा स्थित आहे. आता नंतर आद्रिजा, आद्रिजा म्हणजे आद्री म्हणजे काय, पर्वत पहाड, शेषाद्री हेमाद्री असे सगळे आद्री म्हणजे पर्वत, पर्वतांचे हे नावं आहेत. आता त्या ठिकाणी सुद्धा तेच आहेत. जेव्हा त्या गोकुळामध्ये यज्ञ करण्याचं चालू होतं वडिलांचं नंदबाबाचं, सगळं पाहून मग हे म्हणतात अरे सगळे इंद्राची पूजा करता, भगवान श्रीकृष्ण म्हणतात आणि आपल्या वडिलांना आणि जे श्रेष्ठ वयस्कर असे गोप होते त्यांना ते समजावून सांगतात हे असं करण्यापेक्षा हा जो पर्वत आहे त्याचीच आपण पूजा केली पाहिजे, गोवर्धन. आणि तो गोवर्धन त्यांनी 7 दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध तृतीयेपासून सप्तमी, तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी आणि सप्तमी 5 दिवस तो आपल्या करंगळीवर, डाव्या हाताच्या करंगळीवर उचलून धरला होता, गोवर्धनधारी म्हणून नाव पडलं. आणि मग ऋतजा, आद्रिजा, आद्रिजा म्हणजे तो पर्वत. आता अनेक पर्वत, आता या पर्वताचं सांगायचं म्हणजे आम्ही जेव्हा पायी जात होतो तेव्हा पायी जात असताना त्या परिक्रमेमध्ये कुठेही पर्वत दिसत नव्हता, पण हळूहळू 10, 20, 50 किलोमीटर गेले की एखादा पर्वत दुरून दिसायचा. तो अगदी लहान एखाद्या ठिपक्यापर्यंत दिसायचा. आणि मग पुढे 2 दिवसांनी आम्ही त्याच्या बाजूने जातो आणि बाजूने गेल्यानंतर मग तो मोठ्या प्रमाणात तो दिसतो आपल्याला, मोठा तो पर्वत दिसतो. आणि मग पुन्हा 2 दिवस पुढे गेल्यानंतर मागे पाहिलं तर तो पर्वत दिसत पण नाही, आद्रिजा. आता तो पर्वत आल्यावर त्याला नमस्कार करणं हे आपलं काम आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व आहे हे आपल्याला या भक्तीच्या मार्गाने समजलं त्या त्या ठिकाणी नमस्कार केला पाहिजे. आणि तो न करणं म्हणजे हे पाप आहे. आणि ऋतम बृहत, ऋतम बृहत याचा अर्थ ऋतम म्हणजे पुन्हा तेच हे पवित्र, ऋत म्हणजे सत्कर्म. आपण जर सत्कर्म केलं तर त्या सत्कर्मातून जे प्रगट होतं तेच सत्य आहे असं या ठिकाणी नचिकेताला समजावून सांगितलेलं आहे. आता नद्या आहेत, प्रत्येक नदी जी आहे ती त्या हिमालयातून किंवा एखाद्या पर्वतातूनच ती निघते आणि मग ती समुद्राला जाऊन मिळते. तसं या सगळ्या नद्यांची नावं जरी वेगवेगळी असली तरी पण त्यामध्ये एकच भगवंत आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता नदीमध्येच भगवंत आहे असं नाही, पण आपल्या घरातल्या पाण्यामध्ये सुद्धा तोच भगवंत आहे. आणि तो भगवंत घरातल्या पाण्यामध्ये सुद्धा असल्यामुळे विवस्त्र स्नान करणं हे आपल्या धर्मात नाही. आणि हे सांगण्यासाठी आपण दशमस्कंधामध्ये भगवंताचं उदाहरण घेतलेलं आहे. आता पुढे, आता हे प्राणाचं, आता प्राण काय सांगा. आता शब्द आला ऊर्ध्वं प्राणम उन्नयन अत्यपानं प्रत्यगस्सति मध्ये वामनम आसीनं विश्वे देवा उपासते. प्राण आता दासबोधामध्ये खूप छान प्रकारे दिलं आहे. प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे तर पंचप्राण आहेत. आता त्यामधले उपप्राणसुद्धा आहेत. उपप्राण म्हणजे कुठले, नाग, कुर्म, कुरकर, देवदत्त आणि धनंजय, शिंक येणं हे सुद्धा उपप्राणच आहे, हे आहेत. आणि मग ऊर्ध्वं प्राणम उन्नयन, आता जो योगी आहे त्या योगाने तो काय करतो, अष्टांग योगाचा हा भाग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी ही 8 पायऱ्या आहेत. सुरुवातीला जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा त्या ठिकाणी आधी डोळे मिटून बसतो. आता डोळे का मिटायचे, कारण डोळे, नेत्र हे जे बहिर इंद्रिय आहे, बाहेरची सगळी माहिती गोळा करून तो कचरा आपल्या डोक्यामध्ये आपल्या ठिकाणी भरायचं काम हे डोळे करत असतात. आता ते काम बंद व्हावं आणि परमेश्वराशी आपण एकरूप व्हावं म्हणून डोळे मिटायचे. डोळे मिटल्यानंतर बराच काळ झाल्यानंतर, चांगला अभ्यास झाल्यानंतर, डोळे मिटून बसल्यानंतरसुद्धा कोणी आलं तरी त्याची जाणीवसुद्धा जीवाला होत नाही. आता पुन्हा तेच आलं, परीक्षित राजा
जेव्हा जातात त्या ऋषींकडे, तहान लागली, भूक लागली म्हणून त्यांच्या आश्रमात जातात आणि त्या आश्रमात जाऊन पाणी मागतात. ऋषी ध्यानामध्ये बसलेले आहेत. आता त्यांचं ध्यान आपल्यासारखं नव्हतं. आपण ध्यानामध्ये बसतो तेव्हा दार वाजलं तरी समजतं, बाजूने गाडी गेली तरी समजतं, कोणी कोणाला हाक मारली तरी आपल्याला समजतं, कारण आपलं लक्ष सगळीकडे पसरलेलं आहे. एकाग्र चित्ताने ते ध्यान आपलं होत नाही. आणि म्हणून नवे कर्मना धर्मना योग काही, नवे भोगना त्यागना सांग पाही, म्हणेन दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतित राहावं. हेच करायचं, नुसतं नामावर विश्वास ठेवा आणि ते नाम घेत राहा. जसं जसं आपण नाम घेऊ तसं तसं या बाह्य गोष्टी हळूहळू सुटत जातात. हे आपल्याला कालांतराने लक्षात येतं. आता इथे म्हणतात तो प्राण जो आहे, आता दोन भाग आहेत आपल्या शरीराचे, दोन भाग आहे, एक ऊर्ध्व आणि अधः, खालचा भाग आणि वरचा भाग. ऊर्ध्वं गच्छति सत्वस्था, म्हणजे सत्वगुणामध्ये आपण स्थित असू तर ऊर्ध्वं गच्छति, आपल्याला ऊर्ध्वगती मिळते. ऊर्ध्वगती म्हणजे चांगल्या लोकांची प्राप्ती होते. अधो गच्छन्ति तामसाः आणि मध्ये तिष्ठन्ति राजसः. राजस जे आहे, रजोगुणी जे आहेत त्यांना मात्र पुन्हा जन्ममरणामध्ये अडकावं लागतं. पण सत्वगुणी जे आहेत त्यासाठी आपला ग्रंथराज दासबोध पुन्हा उघडा, पुन्हा तो वाचा. म्हणून अखंड दासबोध पारायण याच्यासाठीच आहे की सारखं सारखं वाचा. एखादी धार त्या दगडावर, कितीही कठीण दगड असला त्यावर जर सतत पडत गेली तर त्या दगडाला सुद्धा छिद्र पडतं. हा अनुभव आहे, सगळ्यांचाच आहे. आता तो मला अनुभव नाही म्हणून मला ते पटत नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही. तो आपल्या जीवाचा वेडेपणाच आहे. पण लोकांनी ज्याने त्याचा अनुभव घेतला त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि तो विश्वास असेल तर मग आपल्याला सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. आणि ते नसेल तर मग पुन्हा जन्ममरण हे आपल्यासाठी आहेच. आता म्हणजे प्राण आणि आत्यापानम, अपान, दोन गोष्टी या ठिकाणी सांग. ऊर्ध्वम, प्राण जो आहे तो आपल्याला ऊर्ध्वगतीला नेतो आणि अपान जो आहे तो आपल्याला अधोगतीला नेतो. अपान वायू आपल्याला माहिती आहे. आता हे वरचा काय म्हणतात त्याला, वरच्या भागाला प्राणाने जाणं किंवा खालच्या भागाला अपान आणि खाली खाली सरकणं, हे दोन गोष्टी आहेत. आता या दोघांच्या मध्ये इथे काय दिलं तिसऱ्या श्लोकामध्ये, मध्ये वामनम आसीनम, मधला जो भाग आहे. आता मधला भाग कोणता, जे आपल्या बेंबीपासूनच्या हृदयाकाशापर्यंत मधला भाग, तिथे काय कोणाचं वास्तव्य आहे, वामनम आसीनम. वामन भगवंताचं ते क्षेत्र आहे. त्या ठिकाणी वामनम आसीनम. आणि विश्वे देवा उपासते, म्हणजे अपान जो आहे तो या सगळ्याला खालच्या ठिकाणी ढकलतो आणि प्राणाला वरच्या बाजूला तो ओढून नेतो. आणि या शरीरामध्ये या क्रिया सारख्या चालू असतात, सुचारू रूपाने चालू असतात. आता शरीरस्थित प्राण, मन, बुद्धी, इंद्रिय या सगळ्यांच्या देवता आहेत, प्रत्येकाच्या देवता आहेत, अधिष्ठात्री देवता आहेत. आता त्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्याच प्रेरणेने आपण हे सगळे कार्य करत असतो. म्हणजे आपण सगळं जे पूजापाठ जे सगळं आहे ते सगळं त्यांच्याच प्रेरणेने करत असतो. आता आपण नुसतं विष्णू सहस्रनाम जरी म्हटलं तर एक विष्णू सहस्रनामाचा एक श्लोक जरी घेतला त्यामध्ये पूर्ण श्लोक म्हणेपर्यंत एक प्राणायाम पूर्ण होतो. अस्य विश्रम समानस्य शरीरस्थ्य देहिनः देहात विमुच्यमानस्य किमत्र परिशिष्यते. आता शरीरामध्ये स्थित असणारा हा प्राण आहे. विश्रम समानस्य. आता नचिकेताने जो प्रश्न विचारला, जेव्हा देहत्याग होतो तेव्हा तो आत्मा कुठे जातो. आता देहत्याग होत असताना तो आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो, म्हणजे दुसऱ्या त्या मातेच्या गर्भामध्ये प्रवेश करतो आणि मग तो गर्भ हलायला लागतो. तो जिवंतपणा त्याच्या ठिकाणी ती चेतना जाणवायला लागते. तसं या ठिकाणी म्हणलेलं आहे. पण याच्यासाठी मरण जे आहे ते पाहिजे. म्हणजे आधीचं घर सोडल्यावर आपण दुसऱ्या घरामध्ये जाऊ की नाही, तसं आहे ते, की एक घर भाड्याचं आहे, ते सोडल्यानंतर दुसऱ्या घरात जसं आपण जातो. पण जोपर्यंत दुसरं घर आपल्याला पक्कं मिळत नाही तोपर्यंत पहिल्या मालकाला आपण सांगत पण नाही आम्ही तिकडे जाणार आहे म्हणून. आणि ते जरा सौदा सगळा झाला आणि आता आपली जायची वेळ आली की मग यांना सांगतो. आता ते मालक म्हणतात मग जायचं असेल तर आम्हाला 1 महिना आधी सांगा. हे सगळे डॉक्युमेंट सगळे झालेलं असं कलियुगामध्ये डॉक्युमेंटशिवाय कामच होत नाही. आमच्या तिरुपती बालाजीची पोथी जर पाहिली त्याच्यामध्ये
चैत्र वैशाख शुद्ध दशमी या दिवशी बालाजीचं लग्न झालेलं आहे, तिरुपती बालाजीचं. त्या पोथीमध्ये लिहिलं आहे की ते बालाजी असं म्हणतात सगळ्यांना, सगळ्या देवतांना ते म्हणतात, देवतांना अमकं कामं सांगितलं की त्या देवता म्हणतात आता एवढे मोठे भांडे कुठून आणू, सगळं 3.5 कोटी असे पाहुणे आहेत त्याच्यात, 5 कोटी 20 कोटी असे कोटी आहेत. मग तेव्हा ते म्हणतात अरे तुमच्या घरी लग्न असताना तुम्हाला कुठल्याच काय अडचणी येत नाही आणि माझं लग्न असताना तुम्हाला एवढं सगळ्या अडचणी काय येतात, असा प्रश्न त्या बालाजींनी सगळ्या देवतांना विचारलेला आहे. आणि ते कार्य संपन्न झालं. जवळपास 3 अध्याय त्या ठिकाणी आहेत, 7वा 8वा आणि 9वा. खूप सुंदर असं विवेचन तिरुपती बालाजी आणि पद्मावतीच्या लग्नाचं त्या ग्रंथामध्ये केलं. मागे आपण 2020मध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये हा पूर्ण ग्रंथ ऐकलेला आहे, मीच सांगितलेला होता तो. आता इथं काय म्हणतात ते की अत्र विश्रम समानस्य शरीरस्थ्यच देहिना देहात विमुच्यमानस्य किमात्र परिशिष्यते. आता हा देह सोडून जेव्हा तर दुसरीकडे जातो. आता माझा देह मी सोडणार आणि दुसरीकडे जाणार तेव्हा काही मला तो देह किंवा तो आत्मा काही मला विचारलेत नाही काय जाऊ का मी, असं विचारत नाही. पण माणूस जसा असेल त्या स्थितीमध्ये तो आपल्या देहाचा त्याग करतो. पण जे पुण्यवान आहेत त्यांना मात्र त्यांच्या परवानगीशिवाय तो आत्मा त्या ठिकाणून दुसरीकडे गमन करत नाही. आता तो कसा करेल, किम परिशिष्यती, असं जेव्हा तो आत्मा या ठिकाणी निघून जातो तेव्हा त्या माणसाचं, त्या जाणाऱ्या जीवाचा या ठिकाणी काय शिल्लक राहतं, काही शिल्लक राहतं नाही. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकोणी आले भजन सकळ गेले चित्तदृष्टीत झाले भ्रमित मनवेना हित ते आकळेना परम कठीण देही देहबुद्धी गळेना. खूप पसारा मी गोळा केला आणि त्याचा उपयोग काय, दरवर्षी दिवाळीच्या आधी पहा घरामधल्या पसारा जेव्हा आपण फेकतो तेव्हा उगीचच आपण वर्षभर या सगळ्या गोष्टी ठेवल्या आणि वर्षभर त्याला हातसुद्धा लावला नाही आणि मग ते आता फेकूनच द्यावं लागतील. असं म्हणून आपण जसा त्याग करतो तसा तो आत्मा या देहाचा त्याग करतो. जीवात्म्याचा शरीराचे निघून गेल्यानंतर मग काय शिल्लक राहतं, काहीच राहत नाही. आता इथे आहे या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची आहे, म्हणजे वाचन करत असताना खूप विचारपूर्वक त्याचं वाचन केलं तर आता काय आहे की एक देह सोडून दुसऱ्या देहात जाणं. आता ही गोष्ट म्हणजे मृत्यू पावल्यानंतरच होते असं नाही, पण जिवंत असतानासुद्धा असे होत असते. याचं उदाहरण म्हणजे भगवान श्री शंकराचार्यांचं चरित्र. त्यामध्ये जो प्रश्न होता, शंकराचार्य हे अविवाहित आहेत, त्यांना लग्न किंवा हे जे आहे विषय जे आहे सुख जे आहे हे सगळं काही कल्पना नाही. त्यांना तो प्रश्न विचारला म्हणून ते म्हणतात की मी याचं उत्तर तुम्हाला काही वेळानंतर देतो. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी आपल्या देहाचा स्वतःहून त्याग केला आणि त्यांचा जो आत्मा होता तो त्या राजाच्या, माझ्या माहितीप्रमाणे त्या राजाच्या, तो राजा मरण पावलेला होता, मग त्याच्यामध्ये त्याने प्रवेश केला आणि मग ते जे सुख आहे, ते जे संसार आहे त्याचा अनुभव त्यांना आला आणि मग नंतर पुन्हा त्यांनी या देहामध्ये परत आले. आपल्या शिष्यानं सांगून ठेवलं होतं की 1 दिवस 2 दिवसासाठी मला असंच ठेवा. आणि मग ते जेव्हा पुन्हा या देहात परत आले तेव्हा त्यांनी त्या बाईंची शास्त्रार्थ केलेला आहे. आता पुढे आता आपण असं समजतो की आपला देह चालतो ते कशामुळे चालतो, प्राण अपान व्यान समान उदान. प्राण म्हणजे काय, मुखी नासिकी असे जे प्राण, अपान उदान एक सर्वांगामध्ये जो असतो तो प्राण, त्याच्यानंतर एखाद्या ठराविक इंद्रियामध्ये आहे तो प्राण, असे 5 प्रकार आहेत. आता या प्राणामुळेच माणूस जिवंत राहतो का, तर आता इथे सांगितलेलं आहे. या नचिकेताला उत्तर देतात की न प्राणेन न अपानेन मर्त्यो जीवती कश्चन. मर्त्यो म्हणजे या मृत्यूलोकामध्ये ज्याने जन्म घेतला तो जीव, न प्राणेन त्याच्यामध्ये प्राण आहे म्हणून तो जिवंत राहतो असंही नाही, न अपानेन अपान जे आहे अपान वायू आहे त्याच्यामुळे तो जिवंत राहतो असंही नाही. मग काय कशामुळे जिवंत राहतो, इतरेण तू जिवंती. इतरेण म्हणजे या दोघांपेक्षा तिसरे काहीतरी तत्त्व आहे ज्याच्यामुळे जीव हा जिवंत राहतो. आणि यस्मिन एतावो उपासितो, यस्मिन एतावो उपासितो. एतो उपासितो म्हणजे प्राण आणि अपान या दोनांचाच आश्रय ज्याने घेतला त्याच्या व्यतिरिक्त अजून काही आहे की ज्याच्यावर हा जीव निर्भर आहे. आता ते कोण आहे, ते गौतम वंशीय
या नचिकेताला समजावून सांगतात. गुह्यम सनातनम, जे गुह्य सनातन जे आहे ते ब्रह्म आहे, त्या ब्रह्माचा तुम्हाला मी सांगतो. आता हंत प्रवक्ष्यामी, हंत म्हणजे हंत याचा अर्थ मी पुन्हा सांगतो. नचिकेताने बऱ्याचदा सांगितलं, या पूर्ण उपनिषदामध्ये एकच गोष्ट अनेक प्रकारे सांगितलेली आहे. हंतत इदम प्रवक्ष्यामी, प्रवक्ष्यामी मी सांगतो. कसं ते पुन्हा सांग. यथाच मरणं प्राप्य आत्मा भवती गौतमम, जेव्हा मरण प्राप्त होतं तेव्हा आत्मा भवती गौतमम. आता गीतेमध्ये सुद्धा असाच योग दिले आहे. आता हठयोग प्रदीपिका नावाचा ग्रंथ आहे, त्यामध्ये आणि इतरसुद्धा गायत्री मंत्राचं खूप छान विवेचन केलेलं आहे. आता गायत्री मंत्राचे जे 24 अक्षर आहेत, ओम शब्द सोडला तर जे 8-8चे 3 भाग आहेत, ते एक ऋग्वेदात आहे, एक यजुर्वेदात आहे आणि एक सामवेदामध्ये आहे. तर हे जे 3 भाग आहेत ते एकेका वेदामधले ते चरण घेतलेलं आहे. त्या गायत्रीचा जप जो आहे जो करतो त्या शक्तीची उपासना ती असते आणि शक्तीची उपासना ज्यांनी केली त्यांना तो शक्तीचा प्रत्यय सहजपणे येतो. आणि मग इथे पुढे सांगतात, जीवात्मा क्या होता है, यह कहाँ जाता है, असे जे सगळे प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देतात. आता योनी मन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः स्थाणुं मने अनुसयन्ति यथा कर्म यथा श्रुतम. योनी म्हणणे यथाकर्म, की जसं जसं कर्म आपल्याकडे होत असतं, म्हणजे या ठिकाणी कर्माला महत्त्व दिलं. आणि यथाश्रुतम, बऱ्याच ठिकाणी प्रवचन कीर्तन सगळं ऐकल्यानंतर मनामध्ये एक निश्चय झाला. त्या महाराजांनी सांगितलं की हा मंत्र रोज म्हणा. तेव्हापासून ते रोज मंत्र म्हणायला सुरुवात झाली. आता असं करता करता मग तो आता नित्याचाच भाग झाला आणि रोज त्याच्याशिवाय याला काही आता म्हणजे तो जपतच नव्हतं. आणि म्हणून एका संतांचं सांगतात, ते रोज विष्णू सहस्रनाम म्हणायचे. त्यांचं नाव मला काही आठवत नाही, ते मरण पावले. रोज विष्णू सहस्रनाम, स्नानावर पाणी टाकलं स्नानाच्या वेळेस की लगे पहिला तांब्या टाकल्याबरोबर ओम विश्वम विष्णू वचटकारो भूत भव्य भवत प्रभू असं म्हणून पूर्ण विष्णू सहस्रनाम ते रोज म्हणायचे. आता असा जीव मरण पावला. आता मेलेल्या माणसाला घरातून जेव्हा आपण नेतो तेव्हा त्याचं एक स्नान असतं, शेवटचं स्नान त्या घरामधलं असतं. ते स्नान करत असताना त्याच्या डोक्यावर ते पाणी टाकलं आणि ते पाणी डोक्यावर पडल्याबरोबर त्यांनी लगेच विष्णू सहस्रनाम सुरू केलं, अशी पण कथा आहे. म्हणजे या ज्या ज्या गोष्टी आपण करतो यथा कर्म, जसं आपलं कर्म होत असतं, यथा श्रुतम, जसं आपलं श्रवण घडत असतं तसा तसा आपल्यामध्ये तो भगवत भाव निर्माण होत असतो. शरीरत्वाय म्हणजे हे शरीर धारण करण्यासाठी या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. योनिम, आणि मग काय होतं तर नाना प्रकारच्या योनी आपल्याला प्राप्त होतात. अनुसयंती, आणि मग जीव त्याप्रमाणे त्या योनीचं अनुसरण करतो. आता हे सांगण्यासाठी इथे 2-3 गोष्टी दिल्या. शुभाशुभ कर्माच्या अनुसार आणि शास्त्र, गुरु, संघ, शिक्षा, व्यवसाय यापासून जो भाव निर्माण होतो त्याच्याबद्दल अंतकालीन वासनाच्या प्रमाणे मरण्याच्या पश्चात म्हणजे मेल्यानंतर जीवात्मा दुसरे शरीर धारण करतो. आता त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की पाप पुण्य समकृत्वा, पाप आणि पुण्य जे समान झालं तेव्हा मनुष्यजन्म मिळतो. आता आपलं पाप आणि पुण्य दोन्हीही समान झालं. पाप म्हणजे चांगले केलेले कर्म, पाप म्हणजे वाईट कर्म, आणि पुण्य म्हणजे जे आपण चांगलं कर्म केलं ते. म्हणजे बँकेमध्ये रोज 100 रुपये टाकले, असे अनेक वर्ष टाकले आणि आता पुढे रोज 100 रुपये काढायला सुरुवात झाली. आता ते हळूहळू जो काय साठा असेल तो कमी होत जाईल. आता ते जेव्हा संपेल मग आता तिथे पापही नाही आणि पुण्यसुद्धा नाही, अशी ज्याची अवस्था होते त्याला मनुष्यजन्म प्राप्त होतो. आता काही जे असतात जीव त्यांच्या ठिकाणी पुण्य कमी असतं पण पाप अधिक असतं. पुण्य कमी आणि पाप अधिक असतील तर त्यांना पशुयोनी प्राप्त होते, पक्षी योनी प्राप्त होते. आता पशु पक्षी योनी कोणाला प्राप्त होते हा पुन्हा अभ्यासाचाच विषय आहे. त्यानंतर पुण्य काहीच नाही पण पापच भयंकर आहे, मग त्याला कोणती योनी प्राप्त होते तर ती वृक्ष, लता, तृण, पर्वत. पर्वताला एक शब्द आहे अचल, अचलम यो सनातन. अचल म्हणजे जो चलत नाही, जो स्थिर आहे, एकाच ठिकाणी आहे तो पर्वत. त्याच्यानंतर वृक्ष, वृक्षसुद्धा एकाच ठिकाणी राहतो. आता वृक्षाचं उदाहरण घेतलं तर आपल्या नलकुबेर आणि मणिग्रीव
दशमस्कंदामध्ये भगवंताच्या समोर त्या अंगणामध्ये हे दोन्ही वृक्ष होते. आता भगवंत सगळ्यांचं सगळं जाणून असतात, जसं ते विंध्य सरकार आहे आपले इंद्रियाणी मल्ली तसं. पण ते म्हणतात ते सगळ्यांचं सगळं मी जाणून आहे. आणि मग यांचा उद्धार जो आहे, यांना ऋषीने शाप दिला होता, तुम्ही या योनीत जाल. कोणासाठी? ज्याचं पाप अधिक आहे आणि पुण्य नाही, ते वृक्ष, लता आणि तृण आणि पर्वत या योनीमध्ये जातील. आणि मग त्या वृक्षाचा उद्धार करण्यासाठी यमराजन, कुबेराचे 2 पुत्र आहेत, यांचा उद्धार करण्यासाठी भगवंताने ते जे दामोदर लीला आहे त्याच्यानंतरचा भाग आहे, ते उखळ जो आहे म्हणजे भगवंतालासुद्धा डायरेक्ट त्या वृक्षाला पाडता आलं नाही. पाडता आलं असतं पण मग त्या आपल्यासारखं दिसलं नसतं. आणि म्हणून ती पूर्वयोजना झाली, दामोदर लीला झाली. ते त्यांना बांधलं, उखळाला बांधलं. मग ते उखळ त्या 2 झाडामध्ये अडकलं आणि मग ते झाड पडले, त्याचा मोठा आवाज झाला. ही सगळी कथा आपण जाणतो. मग तशी योनी आपल्याला प्राप्त होती. आता वृक्ष काय आहे, वृक्षाला काही अंगावर वस्त्र नसतं, म्हणून वस्त्र नसताना स्नान केलं, वस्त्र नसताना साधू संतांचं स्वागत केलं, अशा ज्या घटना झाल्या त्यामधून त्यांना त्या साधू संतांनी वृक्ष जन्माला घातलेलं आहे. तसं हे पापपुण्य असं आहे. आणि मग आता पुढचा भाग आपण या ठिकाणी थांबूया. 8व्या श्लोकापर्यंत आपण आलो. फक्त श्लोक वाचतो आणि मग थांबूया आपण. य एष सुप्तेषु जागर्ति कामं कामं पुरुषो निर्मिमाणः तदेव शुक्रं तद्ब्रह्म तदेव अमृतम् उच्यते तस्मिन् लोकाः श्रिताः सर्वे तदु नात्येति कश्चन एतद्वै तत्. एतद्वै तत् हे पालुपद अनेक श्लोकामध्ये या उपनिषदामध्ये आहे. या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या वेळेस आपण पुढचा भाग 7 श्लोक झाले, यामध्ये 15 श्लोक आहेत, तर उरलेले 8 श्लोक जे आहेत ते पुढच्या शुक्रवारी आपण त्याचा विचार करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम. हो, धन्यवाद धन्यवाद.